त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे। एकीकडे उद्धव ठाकरे वारंवार असं म्हणतायत, सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत, युतीवर भाष्य करता आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सबुरीने घेताना दिसत आहेत। घेऊ द्या ना। शिबिरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली की उद्धव ठाकरेंबरोबर युती झाली, असं आहे। कधीतरी मीडियानं या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे काही का। जर राज ठाकरे असं म्हणतायत अद्याप म्हणजे नाही, निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू, म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या विषयाला। तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना। म्हणून असं म्हणतो की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंटवरती जी भूमिका मांडली आहे तीही पहा। महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेवरच्या 14 गावांचा प्रश्न आता निकाली येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचा समावेश करावा असे आदेश दिलेले आहेत। मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करतो या निर्णयाबद्दल। तेलंगणातल्या 16 गावांचा प्रश्न आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीमा भागातील 672 गावांचा विषय सुद्धा संपवायला पाहिजे। जी गावं कर्नाटकात जबरदस्तीने घातली आहेत आणि तिकडली जनता 22 लाख मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी आक्रोश करते आहे। बेळगावसह भालकी, कारवार, चिकोडी, खानापूर, बरं का, ही अशी सगळी गावं आजही संघर्ष करत आहेत आणि तिथे पुन्हा एकदा मराठी शाळांमधून आणि मराठी माणसांवर कन्नड सक्तीसाठी प्रचंड अत्याचार सुरू आहेत। या सीमा प्रश्नाबाबत माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर एक बैठक घेणं गरजेचं आहे। तुमचे एकनाथ शिंदे हे अमित शहाना वारंवार त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी भेटतात, गुरुपौर्णिमेला वगैरे। त्यांचं कर्तव्य नाही का? ते त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे बेळगावची जबाबदारी आहे, स्वतंत्र मंत्रालय सीमा भागासाठी आहे। मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आदेश द्यायला पाहिजेत की आपण बेळगावात जा आणि बेळगावात जी मराठी सक्ती सुरू आहे त्याविरुद्ध महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात सहभागी व्हा। हे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सीमा भागाच्या मंत्र्यांसाठी द्यायला हवेत। तेलंगणाची जी 16 गावं आपण राज्यात समाविष्ट करताय त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, पण त्याचबरोबर बेळगावसह सीमा भागातली 672-73 जी गावं आहेत त्या गावांचाही समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी केंद्रावर प्रचंड वजन असलेले एकनाथ शिंदे हे गृह खात्याचा अंतर्गत विषय